नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. माणुसकीचे दर्शन. वडदाजवळ कंटेनर दुचाकीचा भीषण अपघात. नाणीजधामच्या रुग्णवाहिकेमुळे 2 युवकांना जीवदान. वृत्तसंकलन. तळोदा वृत्तांकनसाठी प्रतिनिधी मोसिम शेख, विसरवाडी. विसरवाडी नंदुरबार मुख्य रस्त्यावरील वडदा गावाजवळ सोमवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र अपघातानंतर कंटेनर चालकाने दाखवलेली संवेदनशीलता आणि रुग्णवाहिका चालकाच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. सोमवारी मार्च 16 सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास GJ05 CY 2027 क्रमांकाचा कंटेनर आणि MH 39 AM 0596 क्रमांकाची दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी गंभीर होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वार राहुल चौधरी आणि आकाश जाव हे दोघे युवक जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु यावेळी कंटेनर चालकाने पळ न काढता माणुसकी दाखवत तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. माहिती मिळताच नाणीजधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतकार्य राबवून जखमींना धीर दिला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघात झाल्यानंतर अनेकदा चालक पळून जातात, पण या घटनेत कंटेनर चालकाने आणि रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन्ही युवकांना वेळेत उपचार मिळाले. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.